छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आजच्या या महायुतीचे आपले दीपक केसरकर यांच्या प्रचार सभेला उपस्थित केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, या ठिकाणी आपले उमेदवार दीपक केसरकर जी आणि निलेश राणे, सगळ्यांची नावं घेत नाही कारण आपले उमेदवार कुडाळ मालवणचे निलेश राणेजी, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि सर्व पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आज आपण महायुतीच्या उमेदवारांचा या ठिकाणी गेले अनेक दिवस प्रचार करताय आणि मी पाहतोय की संपूर्ण राज्यभरामध्ये मी सगळीकडे सभा घेतोय। आपल्या लाडक्या दीपक केसरकर यांच्या हातात पुन्हा धनुष्यबाण आलाय। धनुष्यबाणासकट त्यांची विजयाची हॅट्रिक झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी म्हणजे खात्री म्हणजे चौकार मारणार। हॅट्रिक झाली आता चौकार। चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाईल ना, जाणार, तुम्ही पाठवणार, पण कुणाची तरी हार होईल। आता दीपक केसरकर यांना गेले 15 वर्ष कोणी पर्याय निर्माण झाला नाही, कारण त्यांनी आपल्या कामावर सगळ्या मतदारांना सोबत घेतलं। या मतदारसंघात जी कामं आहेत ती करण्याचा प्रयत्न केला आणि सावंतवाडीला दीपक सावंत यांच्याशिवाय पर्यायाची गरजही नाही। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो, केसरकर एक सुसंस्कृत माणूस आहे, साधा माणूस आहे, जिभेवर साखर डोक्यावर बर्फ असं ठेवून काम करणारा आहे आणि त्यांनी गुवाहाटीत चांगलं काम केलं। राणे साहेब, आणि मला तिथं आपल्याला माहित आहे कशी परिस्थिती 2 वर्षापूर्वी होती, या राज्यामध्ये काय परिस्थिती होती। खरं म्हणजे या राज्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा विचार, या कोकणामध्ये शिवसेना आणि बाळासाहेब हे असं एक अनोखं समीकरण होतं। राणे साहेबांच्या काळात शिवसेना वाढवण्याचं काम राणे साहेबांनी या कोकणामध्ये केलं। बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि शिवसेना आणि कोकण एक वेगळं नातं निर्माण झालं। शिवसेना आणि कोकण एक वेगळं समीकरण निर्माण झालं। बाळासाहेबांवर या कोकणी माणसांनी भरभरून प्रेम केलं। बाळासाहेबांनी कोकणी माणसावर भरभरून प्रेम केलं। कोकणी माणूस तसा प्रेमळ आहे, बाहेरून फणसासारखा काटेरी पण आतून गोड गऱ्यासारखा आहे। आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तडा गेला, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची बेईमानी केली, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या बरोबर विश्वासघात केला। कारण शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवलो 2019ला। एकीकडे बाळासाहेब, दुसरीकडे प्रधानमंत्री, आपण दोघांचे फोटो लावून मत मागितले आणि सरकार भाजप सेनेचं यायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने अनैसर्गिक आघाडी झाली।
बाळासाहेबांनी नेहमी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्या काँग्रेस बरोबर घरोबा केला, त्याच्या मांडीवर बसले आणि मुख्यमंत्री झाले. काय मिळवलं? शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. आमदारांची ससे होलपट झाली, खच्चीकरण झालं, शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि आम्ही उघड्या डोळ्याने तिथे पाहत बसू शकत नव्हतो. म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला. ते 40+10 आमदार निघाले, सत्ता सोडून आम्ही गेलो. मंत्री होतो, माझ्याकडे 7-8 मंत्री. लोक सत्तेकडे जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो आणि त्यामध्ये केसरकर माझ्या खांद्याला खांदा लावून पुढे होते. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की गुवाहाटीला त्यांनी चांगलं काम केलं आणि जिथं जिथं त्यांना जबाबदारी दिली तिथं तिथं त्यांनी योग्य प्रकारे त्या ठिकाणी काम केलं. दीपकराव खूपच विनम्र आहेत. कोकणातला माणूस नम्र आहे, पण दीपकराव खूपच विनम्र आहेत. कोकणातला सफरचंद आहे ते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून केसरकर म्हणजे सचिन तेंडुलकर, ऑलराऊंडर, बॅटिंग, बॉलिंग, विकेट किपिंग सगळं ते करतात आणि मॅच आपल्याला जिंकून देण्याचं काम केसरकर करतात. याचा मला अभिमान आहे. रिंगणात कुणी उतरू, प्रत्येक मॅच आम्ही जिंकतो. आता विजयाचा चौकार मारून ते सावंतवाडीचा कप जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. माझ्यासाठी नेहमी ते एक फायर फायटर सारखे काम केलंय. आपल्या पक्षासाठी, आपल्या सरकारसाठी त्यांनी जे काम केलं ते वाखाणण्यासारखं आहे. केसरकरांना नेहमी चक्रव्यूहात लढण्याची सवय आहे, पण त्यांचा अभिमन्यू होत नाही, कारण चक्रव्यूह कसा भेदायचा हे त्यांना पक्क ठाऊक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतोच. कोकण म्हणजे मगाशी म्हटलं तसं शिवसेनेचा अभेद्य गड आणि इथल्या मतदारांनी देखील लोकसभेत दाखवून दिलं. इथल्या मतदारांनी लोकसभेत दाखवलंय की बाळासाहेबांच्या विचारांची ज्यांनी प्रतारणा केली, बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना कोकणाने देखील सोडलं आणि नारायण राणे साहेबांना भरघोस मताने लोकसभेत निवडून दिलं. हा कोकणच्या लोकांनी केलेला एक चमत्कार. आणि म्हणून मी कोकणी माणसाला, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. शेवटी राणे साहेब भाजपात असले तरी सुद्धा ते आमचे नेते आहेत. शिवसेनेचे नेते म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर काम केलं आणि म्हणूनच आज ते आपल्या सोबत आहेत हे देखील आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. केसरकर आता काय तुमच्याबद्दल बोलणार, तुमचं सगळं चांगलं आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. आता बघा इथं कुडाळ मधून आपले निलेश राणे आहेत आज व्यासपीठावर. केसरकर आणि राणे साहेब एकत्र आलेत. बघा किती मोठा योगायोग आहे. आपल्याचा या विजयाचा शुभ शकून आहे. आणि म्हणून निलेश राणे साहेबांना जेवढा लीड मिळाला त्याच्यापेक्षा आता मागच्या वेळेस खासदार होते ना ते निलेश राणे 2009, आणि आता देखील लीड मोठा मिळेल. इथं काहीतरी लिहून ठेवलंय, बाप से बेटा सवाई. नाही, बाप बापी होता है. चालेल तसा श्रीकांत पण चांगलं काम करतोय. आणि म्हणून नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद निलेशच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे निलेशचा विजय देखील पक्का आहे, 100% सच्चा आहे आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळे या ठिकाणी लीडचा डबल बार या ठिकाणी निलेश उडवतील आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निलेश राणे यांची देखील मी म्हणेन घर वापसी झाली. आज मला समाधान आहे. आज या ठिकाणी महायुतीचे 2 उमेदवार आहेत. महायुती जिंकणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मी फिरतोय, माझ्या महिला भगिनी, माझे लाडके बांधव, लाडक्या बहिणी इकडे आहेत, समोर आहेत. किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले जरा मला हात वर करा.
बघा हात भरपूर वरती आले. आता ज्यांचे खात्यात पैसे आले नाही, जे वंचित राहिले, ते देखील सरकार आल्यावर त्यांच्या खात्यात पैसे जाणार म्हणजे जाणार. मी आपल्याला एवढंच सांगतो, लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं, त्यांना मळमळ झाली आणि म्हणायला लागले तो चुनावी जुमला आहे, हे खोटं घोषणा आहे, पैसे काय येणार नाहीत, फक्त हे निवडणुकीप्रती घोषणा आहे. जसे तुमच्या खात्यात 2 हप्ते आले, लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे हे सरकार देणार आहे, हे सरकार देणार आहे, घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. पूर्वीच्या सरकारमध्ये लेना बँका बसल्या होत्या. माझं काय माझं काय, अरे माझं काय पेक्षा जनतेचं काय ते विचारा. सर्वसामान्य माणसाला काय मिळतंय, त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतोय ते बघा, स्वतःच काय बघता. आणि म्हणून हे सरकार हप्ते घेणार नाही, हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार हे तुम्ही पाहिलंय. आणि हे हप्ते भरणार, माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे. 5 हप्ते आम्ही तुमच्या खात्यात भरले. नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता बाऊ करून मांजर आडवी येतील, सावत्र भाऊ तुमचे कपटी भाऊ आडवे येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आणि तुम्हाला सांगतो की आता 20 तारखेला मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचे पैसे पण तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आहे आमचा, कारण आम्ही जो शब्द देतो तो पाळतो. कारण बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, दिघे साहेबांनी शिकवलंय की शब्द देताना 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही जी चालू केली, ती आम्ही योजना ही बंद करण्यासाठी नाही, निवडणुकीपुरती नाही. मी म्हणालो होतो, जशी तुम्ही ताकद वाढवाल, जसा तुम्ही आशीर्वाद द्याल, तशी तुमची योजना वाढेल. आणि आम्ही ते करून दाखवलं. आता महायुतीचा आम्ही हा वचननामा केलाय. महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या महायुतीच्या जाहीर सभेत आम्ही केला. पहिला नंबर काय, पहिल्या नंबरवर लाडक्या बहिणींना 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये आम्ही केलेले आहेत. आणि लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी महिला पोलीस दलात 25,000 पोलीस महिलांची भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. सन्मान शेतकरी सन्मान योजना 12,000 जी होती 6,000, प्रधानमंत्री 6,000, राज्य सरकार 12,000 आम्ही आता 15,000 रुपये करतोय. 15,000 प्रत्येकाला अन्न आणि निवारा. या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये. रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. याचबरोबर वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना 1500 ची 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे भाव 1995 ते 99 2000 पर्यंत स्थिर होते. मला वाटतं शेवटच्या काळात राणेसाहेब पण मुख्यमंत्री होते, बाळासाहेबांनी स्थिर ठेवले. ते पण आम्ही तसे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. 25 लाख बेरोजगारांना रोजगार देणारा निर्णय आम्ही घेतला. त्यातलं मी केसरकरांचं अभिनंदन यासाठी करतो, त्यांनी 4 लाख लोकांना जर्मनीमध्ये नोकऱ्या देण्याचं कॉन्ट्रॅक्ट पण सही केलेला आहे. आपले 4 लाख लोक आणि टोटल 25 लाख लोकांना आपण नोकऱ्या, 10 लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता 10,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. 45,000 गावात शेतीवरचे पाणंद रस्ते देण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आणि त्याचबरोबर आपण लाईट बिल वापरता सगळेजण, ते शेतकऱ्यांना जे आपण दिले 7.5 HP पंपाची शेती करणारे
त्यांचं वीज बिल माफ केलंय आणि घरगुती वीज वापरणाऱ्या माझ्या माता भगिनींना बांधवांना येणाऱ्या बिलात 30% सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतलेला. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 आपण जाहीर करणार. कारण शेवटी त्याला हिम्मत लागते. आम्ही रिपोर्ट कार्ड सादर केला. मी महाविकास आघाडीला विचारू इच्छितो, तुम्ही 2.5 वर्षात काय केलं ते सांगा. आम्ही 2.5 वर्षात 2.25 वर्षात काय केलं ते सांगतो. सगळे प्रकल्प बंद, मेट्रो बंद, समृद्धी बंद, जलयुक्त शिवार बंद, पाणीच्या योजना बंद, सगळं बंद. काय चालू? आता म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ह्याला स्टे देऊ, त्याला स्टे देऊ, अमक्याला तमक्याला बंद करू, हे प्रकल्प बंद करू, ही योजना बंद करू. सरकारमध्ये आल्यावर चालू काय करणार ते सांगा. सरकार चालू करतो योजना, असलेल्या बंद करत नाही. आणि म्हणून तुमच्या योजनेला देखील ते म्हणाले आम्ही याची चौकशी लावू, इन्क्वायरी लावू, यामध्ये जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. काल म्हणाले 10 दिवस थांबा, एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकतो. कोणाला धमक्या देताय? अरे एकनाथ शिंदे हा आंदोलन करून मोठा झालाय, संघर्षातून मोठा पुढे आलाय, जेल भोगून पुढे आलाय. तुमच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही मला हलक्यामध्ये घेऊ नका. हलक्यामध्ये घेतलं म्हणून तुमचा टांगा पलटी करून टाकला, सरकार बदललं आणि माझ्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. आणि जर सरकार आलं नसतं तर मला सांगा या एवढ्या योजना आपण सुरू केल्या असत्या? शेतकऱ्यांना 12,000 देऊ शकलो असतो, 1 रुपयात पीक विमा देऊ शकलो असतो, महिलांची लाडकी बहीण योजना चालू केली असते, लाडका भाऊ योजना चालू केली असते, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला. एका मुलीने आत्महत्या केली. रात्री 12:30च्या बातमीत मी पाहिलं, एक मुलगी इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती, तिने आत्महत्या केली. का? अर्धे पैसे सरकार भरत, अर्धे पैसे पालक भरत होते, पण पालकांची ऐपत नव्हती. मुलींनी ठरवलं बापावर भार नको म्हणून आत्महत्या केली. मी त्याच क्षणी आमचे चंद्रकांत पाटील मंत्री त्यांना सांगितलं, राज्य कशासाठी, सत्ता कुणासाठी? आपल्या राज्यात तर माझी मुलगी लाडकी बहीण आत्महत्या करते, ते या राज्याचा काय उपयोग? आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं मुलींना डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे काय करायचं ते पूर्ण त्याचा खर्च सरकार उचलणार. आणि तोही निर्णय आपण घेतला. आणि असे निर्णय आपण घेऊ शकलो असतो. म्हणून लोकांच्या मनातलं सरकार हा सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, सोन्याचा जमता घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळणाऱ्या लोकांना या 1,500चं 2100चं महत्व काय करणार? आणि म्हणून त्याची टिंगल करताय. भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का? असं माझ्या लाडक्या बहिणींना, बोलणाऱ्या सावत्र भावांना तुम्ही जे खोडा ज्यांनी घातलाय त्यांना 20 तारखेला जोडा दाखवण्याची संधी तुमच्या हातात आहे. आणि त्यांना विचारा, का आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावण्यासाठी कोर्टात तुम्ही गेले? का आमची योजना बंद केली? का आमची योजना बंद पाडण्याचं काम केलं? हे जबाब जरूर विचारा. आणि म्हणून मी सांगतो, सीएम म्हणजे कोण? सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी समजतो. सीएम म्हणजे कॉमन मॅन, एक सर्वसामान्य माणूस. आणि हा सर्वसामान्य राज्यातला कॉमन मॅन, याला मला ताकद द्यायची आहे. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे. मोदीजींनी लखपती दिदी, ड्रोन दिदी, स्वनिधी, जनधन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, किती योजना केल्या. आपल्या राज्याला मनमोहन सिंग होते त्यावेळेस 10 वर्षात काँग्रेसची सत्ता इथे राज्यात होती. 2 लाख कोटी रुपये दिले. परंतु आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी, मोदी साहेबांनी 2014 ते 2024
10 लाख कोटी दिले. 10 लाख कोटी म्हणजे दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. म्हणून आम्ही जातो दिल्लीत, आपल्या योजना घेऊन जातो, आपले प्रस्ताव घेऊन जातो आणि ते मान्य होतात. आम्ही दिल्लीच्या गल्लीत जात नाही मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा करा, याच्यासाठी नाही जात. आम्ही जातो आमच्या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी. आम्ही जातो आमच्या राज्याला योजना आणण्यासाठी. आम्ही जातो योजनांना पैसे आणण्यासाठी, मिळवण्यासाठी. आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे. डबल इंजिन सरकार या राज्यात चाललंय. या सरकार केंद्रात महायुतीचं सरकार, मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. आणि म्हणून इथं पण महायुतीचं सरकार आणण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ वाट बघतात. कधी 20 तारीख येते आणि महायुतीला मतदान करतोय, धनुष्यबाणाला मतदान करतोय. जिथं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाण, जिथं कमळ आहे तिथं कमळ, जिथं घड्याळ आहे तिथं घड्याळ, याला निशाणीला मत देण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपकभाई, सावंतवाडीचा परिसर आणखी सुंदर करा. सौंदर्य दृष्टी असलेले नेते कमी आहेत. काही लोक नुसते फोटोग्राफी करत फिरतात. फोटो काढण्यासारख्या गोष्टी निर्माण करता येत नाहीत. पण उठत्या बसता शिव्या शाप, रोज सकाळी उठलं शिव्या शाप, संध्याकाळी उठलं शिव्या शाप. आणि म्हणून निवडणुका झाल्या की ते गळ्यात कॅमेरा अडकवून त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला जावी लागेल, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही शिव्या शाप द्या, तुम्ही आरोप करा, पण एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर नाही, कामाने उत्तर देत आला. म्हणून तुमच्या आशीर्वादाने पहिल्या दिवसापासून सरकार पडणार, सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार. सरकार मजबूत होत गेलं. सरकारने योजना राबवला, विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, केसरकर एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आहे. केसरकरांसारखा अभ्यासू आमदार आपण निवडून दिला, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. त्याचा मला अभिमान आहे. गेल्या 2.5 वर्षात सावंतवाडीत करोडो रुपयांची त्यांनी कामं केली. चांदा ते बांधा सिंधुरत्न योजनेत 75% सबसिडीतून त्यांनी अनेक लोकांना फायदा करून दिला. युवक, महिला, मच्छीमार, शेतकरी, महिला बचत गटांना मोठा फायदा झालाय. विकास कामामुळे वेंगुर्ला तालुक्याचा चेहरा मोहरा बदलतोय. नवाबागच्या समुद्रात ब्रेक वॉटर बंधारा बांधला. आता मच्छीमारांच्या होड्या गाळ्यात अडकत नाहीत. अनेक कामं केली, त्यांनी सांगितले असतील. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आता मात्र या रेवस रेड्डी आपण करतोय, कोकण एक्सप्रेसला गती देतोय, या ठिकाणी पर्यटनाला चालना देतोय. आपण समृद्धी हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस सारखा मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल सुपर एक्सप्रेस रस्ता बांधतोय. या ठिकाणी 4-5 तासात मुंबईतला माणूस 4 तासात इथं आला पाहिजे सिंधुदुर्ग, असा रस्ता आपण करतोय. आणि त्याचबरोबर या कोकणातला जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्यासाठी कोकण विकास प्राधिकरण आपण तयार केलंय. MIDC 500 कोटी, MSRDC 500 कोटी, MMRDA पैसे, सरकारचे 1000 कोटी, असं मोठं एक आपण प्राधिकरण केलंय. त्याच्यामधून समुद्राकडे वाहून जाणारं पाणी ते भागाभागामध्ये आपल्याला अडवून छोटे मोठे बंधारे असतील, जे का असेल ते करून या कोकणामध्ये बारमाही शेती, बागायती शेती या ठिकाणी झाली पाहिजे. ही देखील भूमिका सरकारची आहे. इथला माणूस मुंबई, ठाण्यात, पुण्यात नोकरीला त्याला जायला लागू नये, अशा प्रकारचा विचार आपला आहे. आणि म्हणून हे कोकण समृद्ध आणि नैसर्गिक निसर्गाने नटलेला आहे. आणि म्हणून पर्यटनाला एवढी चालना इथं आहे, ही पर्यटनाला चालना देण्याचं काम या ठिकाणी होईल. आणि म्हणून या ठिकाणी नितेश आणि आपले केसरकर हे तिकडे 3 आहेत नाही आपले. मला वाटतं राणे साहेबांशी मी एकदा बोलत होतो,
तर कोकणामध्ये लोकसभेमध्ये उभाटाला एकही जागा मिळाली नाही. पूर्ण कोकण साफ झालं. ठाण्यापासून इथे सिंधुदुर्गापर्यंत, तिथे संभाजीनगरचा गड कोसळला. कारण बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले. ही बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता या विधानसभेत देखील कोकणातले सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आता सर्व ताकद आपली एकत्र आली आहे. एकजुटीचं बळ आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळेल. कारण शेवटी विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय. आपली निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आहे. पाऊस आला बघा, पावसाने पण आशीर्वाद दिलाय. म्हणजे दीपक केसरकर यांचा विजय पक्का, निलेश राणे यांचा विजय पक्का.